नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लॉकडाऊनमध्ये कंटाळलात ना? कंटाळणारच, म्हणूनच शाळा आपल्या दारी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे जसं आपण शाळेत शिकतो तसंच आम्ही तुम्हाला इथे वर्गामध्ये शिकवणार आहोत आणि तुम्ही मात्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन घरी शिकायचे. यासाठी काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील. त्या कोणत्या? पहिली गोष्ट, जसं वर्गात शिकवत असताना आपण वही आणि पुस्तक जवळ घेऊन बसतो की नाही, तसं तुम्ही वही आणि पुस्तक घेऊन बसायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, वर्गात शिक्षक शिकवत असताना आपण जागेवरून उठून जातो का? अजिबात नाही. तर तसंच तुम्हाला एका जागी बसून वही आणि पुस्तक सोबत घेऊन तुम्हाला मात्र माझ्यासोबत अभ्यास करायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वीतील पहिला पाठ, तो म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध, या पाठाचा आपण आता अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक ही रांगोळी पहा. या रांगोळीतून आपल्याला काय कळतंय? या रांगोळीतून आपल्याला असं कळतंय की ही रांगोळी बनवण्यासाठी आपण काही ना काहीतरी क्रिया केलेली आहे. मग या संबंधी काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची आता तुम्हाला उत्तरं शोधायची आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की ही रांगोळी आपण कोणत्या प्रकारच्या पृष्ठभागावर काढू शकतो? म्हणजे सपाट पृष्ठभागावर काढू शकतो की असमांतर असणाऱ्या पृष्ठभागावर काढू शकतो? हा आपल्याला विचारायचा. आपण ही रांगोळी फळ्यावर काढली. फळा हा सपाट पृष्ठभाग आहे, बरोबर. दुसरी गोष्ट, ही रांगोळी काढण्यासाठी आपल्याला काय काढावे लागले असेल बरे अगोदर? निश्चितच आपल्याला अगोदर ठिपके काढावे लागले. मग ही ठिपके कशाच्या मदतीने काढले असतील? साहजिकच खडूच्या साहाय्याने काढले, बरोबर. मित्रांनो, या प्रश्नांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण ह्या संपूर्ण फळ्यावर म्हणजेच सपाट पृष्ठभागावर ठिपके काढलेले आहेत आणि तेही खडूच्या मदतीने. म्हणजे काय तर जेव्हा आपण एखादा कोरा भाग बघतो, आता आपल्यासमोर हा फळ्यातला कोरा भाग आहे, बरोबर. आता या ठिकाणी मी एक ठिपका खडूच्या मदतीने काढला. दिसतोय तुम्हाला सर्वांना? बरोबर. हा ठिपका म्हणजे काय तर या ठिपक्यालाच आपण गणिती भाषेमध्ये बिंदू असे म्हणतो. मग तुम्ही सुद्धा तुमच्या वहीवर काय करू शकतात? पेन्सिल किंवा पेनच्या माध्यमातून एक ठिपका काढू शकतात. चला बरं, काढा पाहू लगेच सगळ्यांनी ठिपका. बरोबर. आता या ठिकाणी आपण हा ठिपका काढला आहे, याला आपण बिंदू असं म्हणतो. या बिंदूला आपण नाव देऊ शकतो. गणितामध्ये बिंदूला इंग्रजी अक्षराचा वापर करून आपण नाव देत असतो. मग हे इंग्रजी अक्षर कॅपिटल अक्षरामध्ये लिहिले जाते. उदाहरणार्थ समजा आपण हा ठिपका काढलेला आहे, या ठिपक्याला आपण नाव देऊया बिंदू ए. म्हणजे हा ठिपका जो आहे, हा बिंदू आहे, हा ए या बिंदूने दाखवला आहे, बरोबर. समजलं? आता समजा मी हा एक दुसरा बिंदू काढलेला आहे. मग हा बिंदू जेव्हा मी फळ्यावर काढला तर याला आपण ओळखण्यासाठी काही ना काहीतरी नाव द्यायला हवं. मग हे नाव मी काय देणार बरं? यासाठी मी या बिंदूला समजा बी हे अक्षराने नाव दाखवलं, म्हणजे या बिंदूचं नाव आहे बी. ठीक आहे. असे आपण अनेक बिंदू काढू शकतो. मग आपल्याला हे लक्षात आलं की बिंदू काढण्यासाठी पृष्ठभाग कसा हवा? सपाट हवा. बिंदू कशाच्या मदतीने काढता येईल? टोकदार वस्तूने, त्याला आपण पेन किंवा पेन्सिल असं म्हणतो. मग मला सांगा, एखादी आकृती जर आपल्याला काढायची असेल तर ती असपाट म्हणजे सपाट नाही अशा पृष्ठभागावर आपल्याला आकृती काढता येईल का? नाही काढता येणार. म्हणजे आकृती काढण्यासाठी पृष्ठभाग हा सपाटच हवा. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. यामधून आपल्याला कळालं की बिंदू हे एका अक्षराने दर्शवले जातात. म्हणजे सर्वात पहिल्यांदा जो आपण घटक अभ्यासला त्या घटकाचं नाव काय? बिंदू. आणि आपण याची उदाहरणं लिहून घेऊया. उदाहरणार्थ समजा हा एक बिंदू आहे ए. अजून एखादा मला बिंदू दाखवायचा असेल तर दुसरा बिंदू बी. ठीक आहे. आता आपण पुढच्या घटकाकडे वळूया. मित्रांनो, मी तुमच्या समोर काही बिंदू काढलेले आहेत.
या बिंदूंना आपण हवं असेल तर नाव देऊया. पहिल्या बिंदूला मी नाव दिलं ए, दुसऱ्या बिंदूला मी नाव दिलं बी, तिसऱ्या बिंदूला नाव दिलं सी, चौथ्या बिंदूला नाव दिलं डी, पुढे ई, एफ आणि जी. मित्रांनो, या बिंदूंबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? नीट बघितलं तर असं लक्षात येतं की हे बिंदू एका सरळ रेषेत आहेत, हो की नाही? मग जर एका सरळ रेषेत आहेत आणि आपण या बिंदूंना एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला तर काय होईल बघूया. सर्व बिंदू आपण एकमेकांना जोडलं तर एक रेषा तयार होते. म्हणजे रेषा हा आपला दुसरा मूलभूत संबोध यातून आपण अभ्यासत आहोत. दुसरा मूलभूत संबोध आहे रेषा. मित्रांनो, रेषा म्हणजे काय? तर रेषा म्हणजे एक किंवा एकापेक्षा अनेक असंख्य बिंदू जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एका सरळ रेषेप्रमाणे आपल्याला भासू लागतात आणि मग त्यांच्यापासून तयार होणारी जी काही आकृती असते त्या आकृतीला आपण म्हणत असतो रेषा. म्हणजेच रेषा म्हणजे काय? तर अनेक असंख्य बिंदूंचा समूह. अनेक असंख्य बिंदूंचा समूह. बरोबर. मग एका रेषेत किती बिंदू असतील? असंख्य. असंख्य बिंदू एकत्र येतात आणि मग त्यांच्यापासून तयार होते ती रेषा. आपलं एक नेहमीचं उदाहरण, आपण शाळेत प्रार्थनेला येतो आणि शिक्षक सांगतात मुलांनो एका रांगेत उभे राहा आणि मग तुम्ही एका विद्यार्थ्याच्या मागे दुसरा, दुसऱ्याच्या मागे तिसरा असे उभे राहतात. म्हणजे काय? तर लांबून बघितलं तर तुम्ही एका सरळ रेषेत उभे राहतात. म्हणजे तुम्ही एका बिंदूप्रमाणे काम करतात. मग एक बिंदू आणि त्यानंतर दुसरा, नंतर तिसरा, नंतर चौथा असे अनेक असंख्य बिंदू एकत्र आले तर त्यापासून तयार होतं ती म्हणजे रेषा. हा आपला दुसरा संबोध. आता आपण पुढच्या तिसऱ्या संबोधाकडे जाऊया. तिसऱ्या संबोधाचं नाव आहे रेषाखंड. मित्रांनो, खंड म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. खंड म्हणजे भाग किंवा तुकडा आणि इथे शब्द आहे रेषाखंड म्हणजे रेषेचा खंड, रेषेचा भाग. आता मित्रांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, जेव्हा आपण रेषा काढली तर त्या रेषेच्या दोन्ही बाजूला आपण बाणाची टोकं दिली आहेत. ही बाणाची टोकं काय सांगतात? ही बाणाची टोकं सांगतात की ही रेषा अमर्याद आहे. म्हणजे आपण तिला कितीही वाढवू शकतो. बरोबर. म्हणजे याची लांबी मर्यादित आहे का? नाही, अजिबात नाही. रेषेची लांबी ही अमर्याद असते आणि हा अमर्याद गुणधर्म दाखवण्यासाठी आपण दोन्ही बाजूला बाणाचं टोक हे दाखवित असतो. आता आपण काय बघणार आहोत? रेषाखंड. मग या अमर्याद रेषेचा जेव्हा आपण एक भाग घेणार आहोत तेव्हा आपण त्याला म्हणणार आहोत रेषाखंड. आता बघा, या रेषेवर किती बिंदू आहेत? भरपूर बिंदू आहेत की नाही? म्हणजे ए, बी, सी, डी, ई, एफ, जी असे अनेक बिंदू असतील. पण त्यापैकी कोणत्याही दोन बिंदूंमधला जर मी एक भाग विचारात घेतला तर, उदाहरण सांगतो बघा. बिंदू ए पासून बिंदू डी पर्यंत, म्हणजेच बघा या ठिकाणी मी बिंदू ए पासून बिंदू डी पर्यंतचा जर रेषाखंडाचा विचार केला किंवा एखादा तुकडा जर बाहेर काढला तर तो कसा असेल बघा. या ठिकाणी एक बिंदू घेतला, या बिंदूचं नाव आहे ए. इथपासून आपल्याला कुठपर्यंत काढायचं आहे? डी पर्यंत. बिंदू डी पर्यंत. ह्या अखंड रेषेतून मी एक छोटा खंड काढला म्हणून या रेषेचा हा खंड म्हणजे रेषाखंड AD. म्हणून याचं नाव लिहिताना मी कसं लिहिणार? याचं नाव लिहिणार मी रेषाखंड AD किंवा हेच नाव मी रेषाखंड DA असंही म्हणू शकतो, हो की नाही? रेषाखंड एवढा मोठा शब्द वापरण्याऐवजी आपण रेख हा शब्द प्रयोग सुद्धा करू शकतो. म्हणजे रेख AD किंवा रेख DA.
मग आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी आपण दोन बाणांची खूण केली आहे, म्हणजे रेषा अमर्याद आहे. पण जेव्हा आपण रेषाखंडाचा विचार केलो तर तो आपल्याला काय सांगतो, हा एक छोटासा भाग आहे. मग हा मर्यादित असेल का अमर्यादित? निश्चितपणे हा असेल मर्यादित. म्हणजे याची लांबी ही कशी आहे, ठराविक आहे. आपण याची लांबी मोजू शकतो, तर रेषेची लांबी आपण मोजू शकत नाही. कारण का, ती असंख्य वाटणारी असते. परंतु रेषाखंड हा मर्यादित आहे, हा रेषेचा छोटा खंड म्हणजेच भाग आहे, म्हणून हा मर्यादित लांबीचा असतो. याची लांबी आपल्याला मोजता येते. मग रेषाखंड या मूलभूत संबोधासाठी आपल्याला काय सांगता येईल, रेषेचा एक छोटा भाग, रेषेचा एक छोटा मर्यादित भाग. ठीक आहे मित्रांनो, पुढचा मूलभूत संबोध आपण अभ्यासणार आहोत, त्याचं नाव आहे किरण. आपण सर्वांनी सूर्यकिरण हा शब्द प्रयोग ऐकलेला आहे. सकाळी पहाटे सूर्य उगवतो आणि सूर्यकिरण हे सगळीकडे पसरतात. मग मला सांगा, हे सूर्यकिरण कोणापासून निघत असतील? म्हणजेच ऊर्जेचा किंवा प्रकाशाचा प्रमुख स्रोत कोण आहे? निश्चितपणे सूर्य. आपल्याला हे माहिती आहे, आपल्या अवकाशात सूर्य आहे आणि सूर्याचे किरण जेव्हा अवकाशात पसरतात तेव्हा त्याचे सूर्यापासून बाहेर निघतात आणि हे किरण पृथ्वीवर पोहोचतात आणि म्हणून पृथ्वीवर प्रकाश मिळतो, हो की नाही? म्हणजे सूर्यापासून हे किरण बाहेर अंतराळात फेकले जातात आणि मग आपण एखाद्या ठिकाणी असतो पृथ्वीवर, त्या ठिकाणी आपल्यापर्यंत हे किरण पोहोचतात, हो की नाही? मग या ठिकाणी सूर्यापासून हे किरण निघतात किंवा सूर्यापासून हे प्रकाश शलाका निघतात, म्हणून सूर्याला आपण काय म्हणतो, स्रोत किंवा आरंभ बिंदू. मग किरण म्हणजे काय? तर किरण म्हणजे हाच एक भूमितीतील संबोध की ज्यामध्ये एका बिंदूतून समजा आपण या बिंदूला नाव दिलं ओ या बिंदूतून एकाच दिशेने जेव्हा एखादी रेष बाहेर निघते तेव्हा त्या रेषेला आपण म्हणत असतो किरण. मग या ठिकाणी एकाच बिंदूतून बाहेर निघाले म्हणून हा जो सुरुवातीला बिंदू असतो त्याला म्हटलं जातं आरंभ बिंदू. त्याला आपण काय म्हणतो, आरंभ बिंदू. याचा अर्थ आरंभापासून सुरुवात होणारा बिंदू. या बिंदूतून किरण बाहेर निघाला की नाही, या बिंदूतून रेषा बाहेर निघाली की नाही, म्हणून या बिंदूला म्हणायचं आरंभ बिंदू. आणि एका बाजूला ती बाहेर निघाली, त्याला कुठे मर्यादा आहे का की ती किती लांब जाईल, किती जवळ जाईल? नाही. म्हणून एका बाजूला बिंदू तर दुसऱ्या बाजूला बाणाचं टोक दाखवलं जात असतं. म्हणजे रेषेचाच हा एक भाग आहे. जेव्हा आपण रेषा विचारात घेतली तर आपण त्या ठिकाणी बघितलं की एका रेषेवर अनेक असंख्य बिंदू होते, हो की नाही? पण कोणत्याही एका बिंदूपासून एका बाजूची रेषा जर आपण विचारात घेतली, समजा या ठिकाणी मी फक्त या बिंदूपासून एकाच बाजूची रेषा विचारात घेतली, तर मात्र हा एक भागच होणार रेषाचा. म्हणून या विशिष्ट भागाला आपण म्हणत असतो किरण. तर मित्रांनो, किरण म्हणजे काय? किरण म्हणजे आरंभ बिंदूतून निघालेली रेषा. आरंभ बिंदूतून निघालेली रेषा की जी एकाच बाजूला निघते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास केला त्याची पुन्हा एकदा उजळणी करूया आणि मग मी तुम्हाला एक छोटंसं काम देणार आहे, ते तुम्हाला करायचं आहे. आज आपण शिकलो ते म्हणजे बिंदू. कोणत्याही टोकदार वस्तूने म्हणजे पेन किंवा पेन्सिल याने एका सपाट पृष्ठभागावर काढलेला ठिपका म्हणजे असतो बिंदू. बिंदू हे इंग्रजी अक्षरच्या कॅपिटल स्वरूपात म्हणजे कॅपिटल ABCD अशा इंग्रजी कोणत्याही अक्षराने दाखवला जातो. उदाहरणार्थ ABC या पद्धतीने. हा झाला आपला पहिला घटक. दुसरा घटक आपण काय अभ्यासला तो म्हणजे रेषा. जेव्हा अनेक बिंदू एकत्र येतात त्यांच्यापासून जी तयार होते तिला म्हटलं जातं रेषा. रेषेवरील कोणतेही दोन बिंदू, समजा A आणि या ठिकाणी मी बिंदू घेतला D,
या पद्धतीने आपण रेषेला नाव देऊ शकतो. म्हणजे याचं नाव असणार आहे रेषा AD किंवा रेषा DA. काही वेळेस या अखंड रेषेला एकेरी नावाने सुद्धा आपण ओळखतो. उदाहरणार्थ रेषा L, म्हणून त्याचं नाव आपण रेषा L असं सुद्धा म्हणू शकतो. तिसरा घटक आपण बघितला तो म्हणजे रेषाखंड. याच रेषेमधून जेव्हा आपण हे दोन टोकं काढून कोणतेही दोन बिंदू विचारात घेणार आहोत, या दोन बिंदूंमध्ये जी काही रेषा जोडलेली असते म्हणजे मूळ रेषेचा एक छोटा भाग ज्याला आपण रेषाखंड म्हणतो. मग या ठिकाणी समजा मी बिंदू घेतले B आणि E, मर्यादित लांबी असणारी रेषेचा भाग म्हणजे रेषाखंड. त्याला आपण रेख असा संबोध करणार आहोत किंवा रेख असं उच्चारणार आहोत. रेख BE किंवा रेख EB. याला मात्र एकेरी नाव पद्धत आपल्याला वापरता येत नाही. आणि चौथा आपण मूळ मुद्दा बघितला, चौथा घटक बघितला तो म्हणजे किरण. म्हणजे एका आरंभ बिंदूतून एकाच बाजूला जाणारी जी रेषेचा भाग असतो तिला किरण असं म्हटलं जातं. समजा आता हा आरंभ बिंदू आहे A आणि ज्या दिशेला गेला आहे त्या ठिकाणी आपण कोणताही एक बिंदू विचारात घेतला, समजा A, तर याचं नाव आपण कसं लिहिणार? याला आपण म्हणणार किरण OA. मित्रांनो, एक चूक कायम आपल्याकडून होते ती लक्षात घ्या. किरण OA हे असंच नाव लिहावं लागतं. जर तुम्ही किरण AO असं लिहिलं तर मात्र हे चुकीचं ठरेल. कारण किरणचं नाव हे आरंभ बिंदू पासूनच त्याच्या अंतिम बिंदूकडे जातं, उलट लिहत नाही. त्यामुळे ही आपली होणारी चूक आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. मी अपेक्षा करतो मित्रांनो आजच्या या ऑनलाईन आपल्या अभ्यास सत्रामध्ये जे काही मी आज तुम्हाला शिकवलं हे तुम्हाला समजलं असेल. आता तुमच्यासाठी काय काम आहे? तुमच्यासाठी पृष्ठ क्रमांक 96 यावर दिलेली कृती हे करून पहा, हे आपल्याला करायची आहे. आणि तुम्हाला आपापल्या शिक्षकांना हे तात्काळ पाठवायचे आहे. धन्यवाद.